Hare
नर अथवा नारी होका तुला चारी
वैष्णवाचे भुजा काढिले शोधोनी वैष्णवाचे भुजा काढिले शोधोनी एका जनार्दनी हरी बोला हरी गाता हर बळी चिंता नाही जाणवता जन्म देणे कीर्तन रूपी सेवा त्याआधी छोटासा अल्पसा परिहार आधी एक महिना पुरुषोत्तम मास त्याला मंगल मास होते आपल्या गावात भाषेमध्ये जोडण्याचा महिना म्हणजे नाव आहे आणि हा पुरुषोत्तम मास आहे आणि या महिन्याच्या निमित्तानं पूर्ण एक महिना भगवंताचं चिंतन नामस्मरण घडावं कारण या महिन्यामध्ये जर नामस्मरण केलं तर पुण्य दुप्पट होतं कारण पवित्र महिना आहे पुरुषोत्तम नाव आहे पुरुषोत्तम भगवंताचं नाव आहे आणि या महिन्यामध्ये काहीतरी जीवनाचं कल्याण व्हावं साधक व्हावं यासाठी हा भव्य आणि दिव्य आपण धारणा करावा आणि श्री क्षेत्र पंढरपूर या पुण्य पावन ठिकाणी हा सप्ताह साजरा होतोय संपन्न होतोय आणि या सप्ताहामध्ये 13 दिवसाची सेवा माझ्याकडे आली अगदी मोठ्या ठिकाणी नाही पण सगळ्याचे आग्रह असतो प्रेमापोटी यावं लागतं म्हणून आज या कीर्तन पुष्प सेवा माझ्यासारख्या कामाकडे तुम्हा सर्व साधू संतांनी आणि तुम्ही असणारी कीर्तन सेवा माझ्या वतीने अभंगाला सरळ भावार्थ सांगायचं म्हटलं तर शांती ब्रह्मा श्री संत एकनाथ महाराज यांचा पाच आणि या अभंगामध्ये आज महाराज सांगतायत ओळखीला हरी साधलीला पोटी आपण भगवंताला ओळखलं पाहिजे आणि निष्ठ ओळखून त्याला हृदयामध्ये साठवलं पाहिजे हृदयामध्ये साठवलं म्हणजे काय नामचिंतन सबुरी अखंड करणं हृदयामध्ये साठवणं आणि अशा भगवंताला जर हृदयामध्ये आसक्त जर भगवंत सगळ्याच्या हृदयामध्ये श्रीराम सर्वांचे हृदयवासी भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे आणि राम आहे म्हणून आपण बालकांमध्ये सांगता येतात तो श्रीराम रामाची राम जगाचे प्राण गातील राम जर गेला तर जगामध्ये खूप शिल्लक राहतात त्याच्यामुळे सगळ्यांच्या हृदयामध्ये राम आहे राम बोलतो
सगळी भगवंताचं भजन करते त्याचे आई वडील आणि कुळ सर्व काही धन्य आहे मग इथं आदिनाथ कोणाला नाही तर त्याच्या अंतःकरणामध्ये सर्व विकार झालेले आहेत अशा लोकांना इथं अधिकार नाही आणि जीवनाचे ध्येय काय असेल वेदाचा सार काय असेल वेद आणि बोलल्यानंतरचा ध्येय अर्थ भगवंताचं नामस्मरण आहे आणि हे ज्ञान महाराज पूर्ण आत्मानुसार जवळ आहे भगवंत सगळ्याच्या म्हणून अर्जुना मी नसे ऐसा तो नुठावासे परित्राणियाचे दैव कैसे जे मगनी नकी माते आदित्य मार्गाचे म्हणणे भगवान परमात्मा आहे असं कुठं प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे भगवंत जिथं आहे असं ठिकाण नाही तरी सुद्धा भगवंत जवळ असून सुद्धा ओळखत नाही कुणी ओळखत नाही दोन मिनिटांमध्ये सांगतो आपल्या सर्वांना माहिती तरी सांगावं लागतं भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी महाभारताच्या युद्धभूमीवर आला असताना थोडं पुढं सारखा आता माझा आवाज एवढ्याला नाही जाणार त्यामुळं तरी मोठ्यानं सांगायचा प्रयत्न करतो आणि मग महाभारताचं युद्ध तोंडावर आलं असताना अर्जुन आणि दुर्योधन दोघांनी ठरवलं कृष्णाकडे जाऊ काही मदत होईल आपल्याला युद्धासाठी म्हणून पहिल्यांदा दुर्योधन गेला आणि दुर्योधन भगवंताच्या डोक्यापाशी जाऊन बसला त्याने विचार केला ह्याच्या पायापाशी झाले म्हणून दुर्योधन भगवंताच्या डोक्यापाशी बसला भगवंत झोपलेले होते आणि पाठीमागून अर्जुन आला आणि अर्जुन भगवंताच्या पायापाशी बसला बसल्यानंतर भगवंताला जाग आणि डोळे उघडल्याबरोबर उठून बसल्याबरोबर भगवंताने अर्जुनाला पाहिल्यानंतर मी विचारलं कधी आला केव्हा आला कसं काय आला काय तेवढ्या दुर्योधनाने सांगितलं देवा मी आले ते माझ्या हातात आले आधीपासून बसलेला आहे कृष्णाने सांगितलं कोण कधी आले मला माहित नाही पण माझ्या हस्तीला जो पडला मी त्याला बोललो दुर्वाक्य प्रश्न असला मला काय माहिती तू कधी आला पण जो मला दिसला त्याला मी बोललो तर बोला म्हणजे आता दोघं बोला काय काम आहे दुर्योधनाला विचारलं कसं काय केलं तू आली तुझं म्हणणं कसं काय काय काम त्याला सांगितलं महाभारताचं भयंकर सुरू होणार आहे आणि या युद्धामध्ये काही बदल आम्हाला झाले तर कृष्णाने त्याच्यापाशी दोन पर्याय मांडले एका बाजूला माझा 11 औषधी घर आहे दुसऱ्या बाजूला मी आहे तुला मी खायला असं तर मी तुझ्याबरोबर येतो सैन्य पाहिजे असेल तर सैन्य घेऊन जा दुर्योधनाने विचार केला
राम पाठीशी असल्यानंतर बाकीचं काय तसंच अर्जुनाने सांगितलं देवा तुम्ही फक्त सोबतीला राहा तुम्ही युद्ध करा न करा फक्त सोबतीला राहा आणि अर्जुनाने भगवंताला कामामध्ये ओळखलं दुर्योधनाने ओळखलं अर्जुनाने ओळखलं म्हणून मागितलं घेऊन गेला आणि तुझे अर्जुन दुसरे उदाहरण आपल्याला देता येईल ओळखलं कोणी भगवंताला बरं ओळखून जमलं का त्याला हृदयामध्ये साठवता आलं पाहिजे एकदा भगवान परमात्मा वनवासानंतर आले आल्यानंतर सर्व वानरांचा मान सन्मान प्रत्येकाला काही ना काही भगवान देऊन लागले एवढं कुठं आपल्याला रावणाच्या युद्धामध्ये यांनी मदत केली आहे त्यामुळे यांना काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून भगवंताने सगळ्यांचा मान सन्मान केला सुग्रीवाच्या अंतराय जवळ नीळ गवय गवाक्ष धनुष्य सगळे कोणी पाण्यावर ठेवलं नाही पण हनुमान त्याला काहीच दिलं नाही रामचंद्र त्यावेळेस सिद्धीच्या मनामध्ये विचार आला सगळ्यात मोठं कार्य हनुमंताचं आहे गेली सीता शुद्धी मूळ रामाय महाकाली सगळ्यात मोठा रामकार्यामध्ये हनुमंताचा आहे आणि आपल्या मार्गाने सगळ्याला दिलं पण परम भक्त असणारे हनुमंताला काहीच दिलं नाही त्यावेळेस सिद्धीने विचार केला जाऊ दे मार्गाने नाही म्हणजे आपल्याला शक्ती काय कमी गाडी त्याची राणी सीता काय सामान्य विदेह जगत राजाची उपाय काय ज्याने स्वर्गावरती रथ चालवला त्या दशरथाची सून आहे अखिल कोटी ब्रह्मांड नायकाची भक्ती आहे आणि त्याची राणी विचार केला जाऊ द्या राम विसरले असतील आपले मालक विसरले असतील म्हणून सीतेनं तिच्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंताला स्वाधीन केला हनुमंताला भेट म्हणून दिला दिल्यानंतर हनुमंताने हार घेतल्यानंतर त्यांच्यापासून लांब एका झाडावरती गेले आणि त्या माळाला एक मणी हनुमंताला दाताने चावला काढून दिला लक्ष्मणची जवळ होते लक्ष्मणला लक्ष्मणाने विचारला एक रत्नासी किंबांकराचे मोला परियेसी अहो हनुमंता तुम्हाला माळ दिले ते काय सर्वसामान्य माळ नाही एका रत्नामध्ये असंख्य किमतीचे रत्न आहे आणि अशा रत्नाची माळ सीता मातेने नसतं तोडायला लागले त्यांनी सांगितलं हनुमंताने सांगितलं ते तुमचे रत्न स्वामी त्याचे जगत मानवामी आम्हाला काय करायचं तुमच्या रत्नाचं मी रत्न तोडलं की सोडलं जाते काय असं ते असं तोडल्यानंतर याच्या मला राम दिसला आणि नाही दिसल्यामुळे ठेवायचं कशाला ज्याच्यामध्ये राम आहे ते आपल्यापाशी कशाला ठेवायचं म्हणून मी तोडून दिलं यामुळे आश्चर्य सगळ्यांनाच वाटलं सीता मातेला लक्ष्मण भगवंत आणि हनुमंताच्या डोळ्यात आश्चर्य वाटलं रत्नामध्ये राम कसा सगळ्यांना आश्चर्य वाटलं आमेशाने विचारलं एवढं बोलायला का रत्नामध्ये जे असणारे एका रत्नामध्ये राम नाही म्हणून तोडून टाकले तुझ्यामध्ये तरी राम आहे का त्यावेळेस हनुमंताने आपली शक्ती बंद केली आणि त्याच्यामध्ये राम आणि लक्ष्मणाची राम सीता आणि लक्ष्मण त्रिमूर्ती दाखवली म्हणून साठवलीला हनुमंताने भगवंताला ओळखलं सुद्धा आणि हनुमंताने भगवंताला हृदयामध्ये साठवलं सुद्धा आपल्याला कोण उशीर करणार साठवायची गोष्ट नाही संसारामध्ये आठवण सांगता साधं घरचं नियम काम सांगितलं आपल्याला समजा आपण भाजीपाला आणायला गेलो किती बी चांगलं भाजीपाला घ्यायचं काय आणले कसं आणले नीट बघून आणलं नाही का सगळं किती निघाले तिसरं नंतर काय एवढं बोलते सारा भाजीपाला आणण्याचा आपला
भगवंताला ओळखता नाही आलं. दोन मिनिटांमध्ये सांगतो आपण स्वतःला. येशूला माता भगवान श्रीकृष्ण पूर्ण पड्यावर भगवंताचे पड्या करणार भगवंताचा लीला देत पाहिजे. आणि गौरवाने सांगितलं यशोदेला म्हणजे आता येणारे संकष्टी चतुर्थी आहे. तू काय कर संकष्टी चतुर्थीचं व्रत कर. का व्रत कर? गणेशाची जर कृपा झाली तर कृष्ण गोड्या खायचं थांबेल. यशोदेला पटलं गौरवाचं बोलणं म्हटलं बरोबर आहे. चला आता तुम्ही म्हणताय तर करू. म्हणून संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं. दिवसभर उपवास केला. गणपतीची पूजा केली. कृष्णाला भेटा कृष्ण भूक लागली होती. त्या काळातले लाडू वगैरे खायचे होते. पण यशोदेने सांगितलं आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुला भेटणार नाही. गणपती बाप्पा यशोदेच्या पुढे उभा राहिले म्हणजे बाई आमचं गाव आहे उपास तपासत सोडून दे. आणि या बाबाला जीव घालायचा म्हणजे कृष्णाच्या आधी जीव घाली. आमचे काय म्हणजे आम्ही सगळे कसे तो आमचा मालक आहे. आधी कुठे ब्रह्मांडाचा नाही आहे तो. तरी सुद्धा कृष्णाने विचार केला आपल्या आईला संतुष्ट चतुर्थीचं व्रत केलेलं आहे आणि आपण केल्या तर गणपतीचं जे व्रत आहे गणपतीचं सामर्थ्य हे खोटं ठरेल. गणपतीला कोणी मानणार नाही. म्हणून भगवानाने एक महिनाभर थोडी नाही केली. एक मासाने थोडी नाही केली. प्रतिनिधित्व आणि यशोदेची विठाला विठाला सीता केवळ नवी भक्ती परम भक्त शिरोमणी चरण चाली आली वणी सेवेला कोणी श्रीरामा. सीता ही फक्त भक्ती नाही तर ती भक्त आहे आणि नुसतं भक्त नाही तर भक्तामध्ये रत नाही. काय कृष्णाचं ज्यावेळेस हनुमंतराय सीतेला पाहतात आणि पाहिल्यानंतर हनुमंतरायाच्या डोळ्यातून पाणी येतं आणि हनुमंतरायाचे शब्द येते. आम्ही म्हणली तो श्रीराम भक्त हे प्रेम नाही आम्हा आता धन्य जानकीचा भावार्थ इसे रघुनाथ कृष्ण. काय म्हणते हनुमान हनुमान काय सारे कार्य भक्तीच्या द्या वाटा मज लावा या सुभटा. तुकाराम महाराजांनी ज्याला भक्तीच्या वाटा विचारल्या त्याला भक्ती कशी करायची विचारली तो हनुमान म्हणतोय आम्ही फक्त नावाला कीर्तनकार फक्त नावाला आमच्यामध्ये प्रेम नाही. जेवढं सीतेचं रामावरती भक्ती आहे तेवढी आमची भक्ती नाही. आमची फक्त नावापुरती भक्ती आहे असं आणि अशी सीता रावणाने घेऊन गेल्यानंतर रामचंद्र दुःख करू लागले. भगवान महादेव आणि पार्वतीने विचारले भगवंताला. महादेव म्हणले महाराज दोन उघडा 2 मिनिटं विचारायचे तुम्हाला जरा तुम्ही जर भजन करा थोडं 2 मिनिटं बंद करा मला एक प्रश्न पडला होता. भगवंताने विचारलं महादेवांना विचार म्हणजे काय विचारायचे नाही म्हणजे तुम्ही त्याचं भजन करताय आत्तापासून हरी 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 मंत्र हा शिवाचा मनात जेवाचा
झोपेतून उठल्यापासून रात्रंदिवस त्या रामचंद्राचं भजन तुमचं जवळ असतं. मग मला एक प्रश्न पडलाय, ज्या नामाचं तुम्ही भजन करताय, नामस्मरण अखंड करता, ज्या नामावरती तुम्हाला विश्वास आहे का? श्रीराम उच्चारे गणिका तात्राली वैकुंठ लोका, हा निश्चय होता कैलास नायका, ध्येय मूर्ती मनोनी. महादेवाला रामनामावरती भगवंतावरती विश्वास होता. आणि पार्वतीने विचारलं, देवा पतिदेवा मला तुम्ही याचं भजन करता येतो का? कारण खाली एक राम ध्येय करायला मी पाहते मगापासून पौर्णिमेची रात्र होती महाराज त्या दिवशी, आणि भगवान परमात्म्याला सीतेचा विरह झाला होता की इलाज नाही त्या भगवंताचा. आणि पार्वती मातावरून पाहत होत्या. रामचंद्र लक्ष्मणजीला म्हणत होते, लक्ष्मणजी सूर्याची चटके मला फोडत आहे. त्याला सांगितलं, लक्ष्मण सांगितलं रामाला रात्र आहे आणि रात्रीला सूर्य कुठून आला नाही. मग उजेड पडला म्हणजे चंद्राचा उजेड आहे. मग ती चंद्राची ही संवाद ऐकला होता पार्वतीनं महादेवाला सांगितलं, महादेव हे पार्वती लढत असला, पळत असला, सीतेसाठी झाडाला दगडाला कवटळत असला तरी तो जी ब्रह्म शिवमणी तोच रामचंद्र ब्रह्म आहे असं महादेव स्वतःही सांगत होते. पण पार्वतीला विश्वास बसत नव्हता. डोळ्याने पाहिजे असते, डोळ्याने बघत होती पार्वती माता. आणि कधी कधी दिसणाऱ्या गोष्टी एकदा खोट्या असतात, जे कधी दिसतं तसं नसतं. आपण जे पाहतो ते कधी कधी खरं ठरतं. आणि जे पार्वतीने पाहिलं होतं प्रत्यक्ष पाहत असताना, कारण प्रत्यक्षाला पुराव्याची गरज नाही. पार्वती पाहिलंय, महादेव म्हणताय की तो राम ब्रह्म आहे. मग पार्वतीने विचारलं, जाऊ का एकदा बघू का? त्या रामाकडे जाऊन बघू तुमचा राम ब्रह्म आहे काय? नको म्हणजे महादेवांनी सांगितलं, अगोदर नको जाऊन स्त्री हातात. स्त्रीच्या पण कुणाला जाता येत तुम्हाला? देवानी कोण गेलं नाही. सीतेनं सोन्याचा हात मागितलं, रामाला दिलं नाही म्हणले का? त्यामुळे स्त्री हट्ट असतो. महादेवाने सांगितलं, हे बघ जा म्हणजे आता काय तुझं पण मात तरी काय जायचं असेल तर जा, बिनधास्त जा. मग पार्वतीने सीतेचा वेश धारण केला. त्या दंडकारण्यामध्ये आई आणि जसं जसं सीता ते असणारी पार्वती रामचंद्राच्या पुढे येईल तसं भगवान परमात्मा आपला मुख वळवून त्या एका सीतेवर करत होते. पुन्हा पुन्हा सारखं असं घडायला लागलं. शेवटी रामचंद्राने विचारले, एकले शिव एकले सर्वविश्वासी रामचंद्राने विचारलं, महादेवाला एकट्याला सोडून मला त्रास देण्यासाठी का दिस? आई म्हटल्यामुळं पार्वतींचं लक्षामध्ये आलं, आपण नाही ओळखू शकलो या रामाला. आपल्या मालकाने ओळखले पण आपण नाही ओळखू शकलो. आपण ओळखण्यामध्ये कष्ट चुकलो. म्हणून अनेक उदाहरणे महाराज, अहो पार्वतीने ओळखलं नाही, यशोदेने ओळखलं नाही. हे भगवंताच्या अखंड सानिध्यामध्ये राहणारे व्यक्ती आपल्याला कळणार आहे का भगवंत? आपल्याला कळत नाही, पण आपल्याला कळतो. कलियुगामध्ये सोपं साधन सांगितलंय, नाम चिंतन. ते वाचसी सजल जपादी, ते नामस्मरण सांगितलं. त्या नामस्मरणाच्या बळावरती देव कळतो, ओळखता येतो. आणि ओळखल्यानंतर हृदयामध्ये साढ होता मी. आता कुणी साढ लागतं ते पण सांगतो. पहिले करा या महिन्यामध्ये केलेलं जे काय पुण्य आहे ते पुण्य दुप्पट होते. मी माझ्या मित्र बोलत नाही, मला सगळ्या तुम्ही आधी मागचे पहा, त्याच्यामध्ये मनोहर शुक्ल ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. या महिन्यामध्ये केलेलं पुण्य दुप्पट होतं. तसं पुण्य दुप्पट होतंय, पाप दुप्पट होतंय. त्यामुळे पाप करायचंच नाही. अखंड भगवंताचं नामस्मरण करा. महाराज विठ्ठल जोपर्यंत काय हे रवींद्र आपलं वाटत नाही. कीर्तनात कुठेतरी एका आपण येऊन बसला
तेवढ्या कुठेतरी भगवंताचं नामस्मरण ध्यान करत जावा, हाताने टाळी वाजवत जावा, जीवनाचं कल्याणाची सार्थक आहे. तुकाराम महाराज म्हणताय, तुका म्हणजे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एका लेखनी हे मनुष्य जन्म कसा आहे, नरदेह दुर्लभ जाणा, अतिशय दुर्लभ असणारा नरदेह आहे. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा मानवाचा देह आपल्याला मिळालेला आहे. आणि या मानवाच्या देहामध्ये दोन कामं आपल्याला करायची असतात. या जन्माला आल्यानंतर एक पहिलं काम आहे मागचं फेडायचं. मागचं कुणाला सुटत नाही. मागचं जी काही आपलं पाप पुण्य असेल ते फेडावं लागतं. पुण्य जरी असलं तरी ते भोगावं लागतं आणि पाप असलं तर ते फेडावं लागतं. त्यामुळे मागचं जे काय आहे ते मागचं सगळं बरोबर इथं करायचं आणि पुढचा जन्म आपल्याला मानवाचाच मिळावा यासाठी आपण पुण्य कमवायचे. ही दोन कामं मानवाच्या देहाला पाहिजे. आपण हे करत नाही. आपण बाकीची कामं करत असतो, ते आपण करत नाही. आपण काय करतो, कीर्तनाला, भजनाला टाइमला जात नाही. का बघू वेळ भेटतो, भजन काय आपण गेले की चालू होणार आहे का? खायचे प्रश्न म्हणून आपल्याला असेल तर ते करावं आपल्याला काय. आपण फक्त चहाच्या आणि नाश्त्याच्या टाइमला असो. म्हणून ओळखीला हरी साठवीला पोटी होता त्यांची भगवान परमात्म्याला ओळखणं जीवनाचं सार्थक. आपण आपल्याला ओळखू येत नाही. भगवान परमात्मा आपण ओळखत नाही. साठवायची गोष्ट नाव आहे, पण तरी पण 2 मिनिटांमध्ये आपण सांगतो साठवणार हृदयामध्ये कुणी. एकदा गुरुमदास महाराजांनी पंढरपूरला जाण्याचं ठरवलं होतं आणि जात असताना त्यांना हात पाय नव्हते. त्याच्यामुळे ते कसं तरी लवूनपर्यंत आले आणि लवूनमध्ये आल्यानंतर मग आता वारकरी चालले होते पंढरपूरला. गुरुमदास महाराजांनी एका वारकऱ्यापाशी निरोप सांगितला, देवा सांगा नमस्कार, देवा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा, मूळ लोकरी पाठवा. या वारकऱ्यापाशी सांगितलं होतं गुरुमदास महाराजांनी त्याला पंढरपूरला. तर मी फक्त इथपर्यंत आलोय आणि मला आता पुढे येता येत नाही, एवढं तुम्ही देवाला सांगा. ती वारकरी गेली दक्षिणा एकादश झाली, द्वादश झाली, त्या वारकऱ्याच्या लक्षातच नाही. गुरुमदासांनी सांगितलेलं सांगायचं लक्षातच नाही. मग द्वादशी होऊन परत भगवानाच्या ध्यानामध्ये आलं. आपल्या एका महात्म्यानं भगवंताच्या निरोप देण्यासाठी सांगितलेलं आहे. मग लगेच वारकरी भगवंताच्या जवळ गेला. सांगितलं, देवा हे गुरुमदास लोक तुमची वाट बघत असताय, आता त्याला पुढे येणं होत नाही, तुम्हाला त्याच्या भेटीसाठी जावं लागेल. मग भगवंताच्या सगळी वारकरी आपापल्या घरी गेली. द्वादशीचं प्रार्थना वगैरे झालं. मग भगवंतांनी घरातून विचार केला, सोबतीला कुणाला तरी घेऊ, एकटं तरी कसं काही. नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, चला म्हणले गुरुमदासाच्या भेटीला जायचंय. आणि गुरुमदासाच्या भेटीला जात भगवंतांनी विचार बदलला, आळायला लागेल.
देवाला ठरवलं सोबतीला दोघं जण घेतले आणि घेतल्यानंतर भगवान परमात्म्याला तहान लागली म्हणून ती पुढे आले थोडेसे साधू महाराजांच्या मनामध्ये वेगानं नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज पाठीमागे राहिले वेगानं पुढे आल्यानंतर भगवंताने सांगितलं साधू महाराजांना दोन चोर माझ्या मागे लागले मला बघायला लागले कुठेतरी लपव साधू महाराजांनी विचार केला ह्याला लपवायचं होतं कारण भगवान परमात्मा छोटा आहे अनंत ब्रह्मांड उदरी हरी आवाज आखरी होणं आता ब्रह्मांडाच्या पोटात बसली ह्या कुठं बसली म्हणून साधू महाराजांनी आपल्या हृदयामध्ये त्याला बसवलं भगवंता ज्याच्या कानावरती आवाज येतो सगळं जसं ऐकलं तसं आपण वागत नाही म्हणून ऐकलेलं सगळं वाईट असो अयोध्येमध्ये राहणारी भगवान परमात्मा श्रीरामचंद्राच्या आई सावत्राई कैकेयी मातेने भगवंताला ओळखलं नाही आणि अयोध्येमध्ये असणाऱ्या लंकेमध्ये राहणारा विभीषणजी त्या विभीषणजीने भगवंताला ओळखलं बघा दोन मिनिटांमध्ये सांगतो विभीषणाला बंधन होती आता आपल्याला काही बंधन नाही महाराज कर्मार्थ करायला कुठे आले काही बंधन आहे का संसारात बंधन आहे परमार्थ नाही बंधन संसारात अनेक बंधन आहे तसं परमार्थ मन मोकळा आहे याने तरी यायला आहे किंवा सकाळच येते आहे अधिकार सगळी तर कुणी येऊ शकतो म्हणून हा विभीषणजीने काय केलं होतं आपल्या दोन मुलांना एक दृष्टांत देतो विभीषणाने भगवंताला ओळखलं साठवलं विभीषणजीने आपल्या घरावरती आता विभीषणाला स्वामींचा होतं ते काय दगडाची पीठमातीची होती का आपल्या आपला देश त्या गावाला सोन्याच्या होता संपत्तीने भरलेला काही कमवायला नव्हतं गेलं महाराज सगळं दुसऱ्याचं हे लावून चोरून आणलेलं होतं असू द्या आणि विभीषणजीने आपल्या घराच्या प्रत्येक कृतीवरती
रा अक्षर लिहिलं होतं आणि दुसऱ्या विटेवरती म अक्षर लिहिलं होतं. सगळ्या घरावरती राम 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 विभीषणाने कोरून ठेवलेलं होतं. आपण काही करतो उठता बैसता हरी बोला, आपण उठलो बसलो कोणतंही कार्य करत असलो तरी आपली दृष्टी घरावरती पडली तर राम आपल्या डोळ्याला दिसेल. दिसल्यानंतर आपण राम नामाचा उच्चार निघतो. हे विभीषणाचा उद्देश होता आणि प्रत्येक घरावरती राम 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 अक्षर लिहिलेलं होतं. त्यावेळेस काही लोकांनी राजा रामाला सांगितलं, म्हणजे काही लोक वाईट असतात त्यांना दरबारात गेलेलं बघवत नाही आणि त्यांनी सांगितलं रावणाला तुम्ही अख्ख्या लंकेमध्ये सांगताय की त्या रामाचं भजन कोणी करायचं नाही, त्याचं स्मरण कोणी करायचं नाही, बाकीचं जाऊ दे, तुमचं भावाचं बघा विभीषण अख्ख्या घरावरती राम 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 लिहिलेलं आहे. रावणाला राग आला, बरोबर मी अख्ख्या लंकेमध्ये सांगतोय रामाचं भजन करायचं नाही आणि घरामध्ये रामाक्षर करून ठेवले. म्हणून रावणाने कमरेची तलवार काढली आणि काढल्यानंतर पायाखाली टाकली. विभीषणाच्या घराकडे निघाला. राम रागामध्ये होता ना, पुढचा येणारा व्यक्ती रागामध्ये असते की आपण शांत बसायला लागतो. आणि विभीषणाला कळलं रावण जास्त रागामध्ये आलेला आहे आणि रावण आला आणि सगळ्या घरावरती नजर टाकली आतमधून. तर प्रत्येक विटेवरती एका विटेवरती विटेवरती म लिहिले होता, राम 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 अक्षर लिहिली होती. रावणाची तळपायाची आग नसताना गेली. रावणाला दंता आला, विभीषण काय केले म्हणजे सगळ्या घरावरती राम राम राम. विभीषणानं काय केलं, रावणाला खुर्चीवरती बसवलं, फ्रीज उघडला, फ्रीजमध्ये थंड पाण्याची बिस्लरी रावणाच्या हातामध्ये दिली. सांगितलं राजा पाणी प्या, म्हणजे थोडं राग शांत होईल. म्हणजे काय झालं एवढं चिडायला, नाही तुम्ही काय राम 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 काय नाही म्हणजे दादा कसं आहे म्हणजे एका विटेवरती रा अक्षर आणि दुसऱ्या विटेवरती म अक्षर. त्याचा अर्थ मला कळला नाही. ते रामाचं नाव नाही. एका विटेवरती रा म्हणजे रावण, दुसऱ्या विटेवरती म म्हणजे मंदोदरी. तुम्ही दोघांची नावं माझ्या घरावरती खूप आली. रामाचं नाव आहे काय? तुमच्या आई वडील समजून मोठा लोक आई वडील समजून तुमची सेवा करतोय. तुमचं आई वडील साहेबांचं नाव आहे म्हणजे रावणाचा बादशाह. ओळखावं भजन करावं पण आरती करणारा पटवून देता यावं. भगवंताच्या नामामध्ये किती दाखवलं एका मिनिटामध्ये सांगतो, फक्त 1 मिनिट घेतो आपला. कयाधू आणि हिरण्यकशिपू वनामध्ये फिरायला गेले. म्हणजे एका नामामध्ये किती सामर्थ्य आहे. कयाधू आणि हिरण्यकशिपू फिरायला गेलेले असताना हिरण्यकशिपू पुढे चालत होता आणि आधीच महिना सोबत तयार होता. आणि हिरण्यकशिपू पुढे चालत होता आणि पाठीमागं कयाधू त्याची पत्नी चालत होती. मग हिरण्यकशिपूला एक दगड दिसला. त्या दगडावरती शंकर नाव लिहिलेलं होतं, कोरलेलं होतं. हिरण्यकशिपूने तो दगड पायाने पार टाकला. आपली नजर पडली. आपण वाचलं पण आपल्या भरपूर त्या नावावरती तिने त्यांना वाचली. म्हणून हिरण्यकशिपूने चालता ती दगड पालथा घातला. ती बघितलं काय महाग असणाऱ्या कयाधूनं पाहिलं. चलत चलत विचारलं, काय हो दगड पालथा केला, काय लिहिलं होतं त्या दगडावर? काय नाही थोडंसं पुन्हा अंतरावरती गेल्यानंतर मी विचारलं, अजून विचारलं काय लिहिलं, सांगा की काय लिहिलं होतं. काय नाही ना आज तुला आपल्या रस्त्याला येत होता म्हणून पालथा केला, काय मग असं विचारत घरी आले. संध्याकाळची जेवण वगैरे झालं, जेवण सुद्धा विचारलं काय लिहिलं होतं त्या दगडावर. काय मग जमिनीची वेळ प्रसंग रात्रीचा रासक्रीडेचा वेळ झालेला होता हिरण्यकशिपू. आणि त्या रासक्रीडेच्या वेळेमध्ये एकदा विचारलं तिला कयाधूला, म्हणजे काय लिहिलं होतं त्या दगडावर तुम्ही तिथे दगड पायाने पार करायचं. आता हे म्हणलं एवढं विचारलं, आता मूळमध्ये आहे त्याला सांगितलं काय नाही त्याच्या शंकर लिहिलं होतं. एकदाच शंकर नाम त्याच्या मुखामधून वधवून घेतलं त्या कयाधूला आणि हिरण्य त्या असणाऱ्या त्यांच्या मुलाला
जन्मा पवित्र ते कुळ जेते हरीचे दास जन्म म्हणून नाथ महाराज या अभंगामधून सांगतायत ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख करीचे त्या धर्मवंताची भेट झाल्यानंतर जीवनामध्ये दुःख येत नाही कारण दुःख घालवण्यासाठी भगवंत असतो महाराज आणि आपल्या जीवनात दोनच व्यक्तीला सांगावं आपल्या जीवनामध्ये झालेलं दुःख महाराज शेजाऱ्या पाजाऱ्याला कधीच सांगणार कारण शेजाऱ्याला जीवनात दुःख वाटलं होते आपण कुणाचं चांगलं झाले का तुम्ही शेजाऱ्याला चांगलं सांगा वाईट सांगा नुकसान आपलं सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांना मतीला नाकाने बसवाची उडी दिली होती सरस्वतीला आणि दिल्यानंतर तिने ती लगेच खाली नाही आणि बसवाने जाऊन मस्तीच्या शेजाऱ्यांनी गोळा केल्या आणि त्यांना सांगितलं की आसपास एक बाबा आला होता त्याला ती बसवाची उडी दिली होती मग कसं करावं त्यांनी सांगितलं येणे झालं काय कोणावर विश्वास ठेवावा नाही कुठं काय नाव सांगून कुठं वाचणार नाही कसं काय कोण होते हे महाराज जी काही कानफाडी लोक असतात ना ते काय करतात सुंदर स्त्री दिसली की दिवसा पुत्री करतात आणि रात्री सुंदर स्त्री बनवतात आणि उपभोग घेतात अशी त्या ठिकाणी कानफाडी लोक असतात कोणावर विश्वास नको तिला पटलं सरस्वतीला आणि तिने ती भस्म होती त्यावरती टाकून दिलं जर तिला शेजारीचं ऐकलं नसतं तर तिला गोरक्षासारखा मुलगा सूर्यमंत्राचा मंत्र त्या असणाऱ्या मंत्रावरती सूर्यमंत्र सूर्यवीर्याचा मंत्र म्हटला होता आणि मथिंद्रनाथाने विभूती दिली होती भस्म दिला होता पण शेजाऱ्याला सांगितल्यामुळं त्याने भस्म टाकून दिला आणि गोरक्षनाथांच्या जन्मावरती सूर्यमंत्र आहे त्याच्यामुळं त्या असणारा मुलगा जन्म पावणार सुद्धा कुठं ना कुठं पण ती तिने शेजारच्याला जाऊन तिच्यापाशी जर नसतं सांगितलं तर ती मुकिंद्यावरती जन्माला येणारा मुलगा स्वतःच्या पोटाला जन्माला आला म्हणून एक टिटवी नावाची पक्षी होती मी आपलं तुम्हाला सांगायचं टिटवी नावाची पक्षी होती तिची तिला पेडका खाली होती आणि बिडूक समुद्रामध्ये निघून गेला होता आणि जात असताना निघून गेला त्यावेळेस ती पक्षी मोठा करू लागली पण काय करणार एवढा मोठा समुद्र आपल्याला काय बिडूकचं सापडणार काय आणि सहज तिथं नारद मुनी आले आणि नारद मुनी आल्यानंतर त्या पक्षींना आपलं दुःख नारदांना सांगितलं नारदांना सांगितलं महाराज अशी अशी अडचण आहे नारदांना सांगितलं तुम्ही त्या काठी घेऊन घ्या आता तुम्हाला सांगितले ना तुम्हाला तुमची पिल्ली भेटते आणि नारदांनी ते ऐकून घेतली खूप मोठी कथा आहे पण मी एवढं सांगतो की आपल्या जीवनामध्ये दुःख एकतर देवापाशी म्हणून दाखवावं त्याचा साधू संताला बोलावं हनुमंतराने रायासी दुःखाने वेळावे साधुसी ते तात्काळ दयासी उपायासी योगीला विठाला ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख करीचे नर अथवा नारी होका दुराचारी नर अथवा नारी होका दुराचारी मुखी गाता हरी पवित्र ते विठोबा
इंद्रधारी लोकांतराचारी मंदिरे जाताहारी पवित्र या असणाऱ्या भगवंताचं नाम चिंतन कोणालाही बंधन नाही कोणी जरी आलं चांगला व्यक्ती म्हणजे नीट योनीमधला असेल वेशागमन करणारा तो न असणारा चांगला होता कोणी जरी आला आणि त्याने एकदा नाम घेतलं मुखावर भगवंताचं नामस्मरण केलं की नाम घेतलं की पाप संपलं जातं नाथ महाराजांनी एक गोवी सांगितलेले रामायणामध्ये सुंदर अशा प्रकारे सकळ पापाचे संसारी या लागी नाव म्हणजे हरी माझ्या पापाची जावळी होई तुझ्या हरी जिंकले सुंदर गजेंद्र उद्धाराच्या विलंब आणि गोविंदाच्या भावनांच्या वेळी तो नगर होतं आणि गजेंद्राचा उद्धार केला माझा का नाही उद्धार केला तू पापाला घाट वगैरे ते गजेंद्रला घेऊन चालला गजेंद्रचा घाट केला तुला बोलवलं मला काय तुझ्या नामापेक्षा पापाचं गुण जास्त आहे त्या मंदिराला टाकताना प्रश्न केलेला होता तुझं हरी तुझं नाव काय हरी हरी या शब्दाचा अर्थ हरण करून सर्व पाप हरण करणारा तो हरी संभोग आहे त्या हरी नामामध्ये सामर्थ्य आहे गोड तुका म्हणजे काळ आता करून शके बोल आता म्हणजे कधी भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर काळाचं बोट झालं कारण त्या काळापेक्षा जास्त ताकद भगवंताच्या नावामध्ये आहे नामस्मरणामध्ये त्या हरी असेल राम असेल कृष्ण असेल विठ्ठल असेल त्या सगळ्या नामामध्ये ताकद आहे शक्ती आहे म्हणून भगवंताला तू नकर बोलू लागलेला भगवंताच्या गजेंद्राला एकट्याला घेऊन चालला नाही तुम्ही तुला पाहिल्याबरोबर मी तुला पाहिले ना तुझ्याला घेऊन चालला मी भांडत नाही पण मी तुला पाहिले आणि तुला पाहिल्यानंतर मी पापी असेल मला नाही माहिती मी पापी आहे पण तुझं दर्शन झालं ना आणि तुझं दर्शन झाल्यानंतर पाप संपलं जातं म्हणून भगवंताने त्यालाही उद्धार केला म्हणजे एवढं असणारी ताकद हरी नावामध्ये आहे भगवंताच्या नावामध्ये आहे म्हणून दोन चरणाचा भाव सांगितला आपण खूप मोठा आहे सगळं सोडवायचं म्हटलं खूप वेळ आहे धावत्या भावामध्ये दोन चरणाचा भाव सांगितला पुढच्या वेळेस संधी भेटली तर राहिले दोन चार चरण आपण नंतर पाहू पण ही आधी पहिल्यांदा पुण्यकाळ आहे आणि या पुण्यकाळामध्ये या हनुमान सप्ताह चालतोय त्या आधी महिन्यामध्ये छोटासा दृष्टांत देतो का सांगतो छोटीशी कारण आपल्या सर्वांना माहिती पाहिजे या आधी महिन्यामध्ये गोदान करावं ब्राह्मणांना ब्राह्मण भोजन करावं वस्त्रदान करावं अन्नदान करावं आधी आलेला त्याला असणारा विमुक्त जाऊ देऊ नये ही प्रत्येक वेळी पाळायची गोष्ट आहे पण या आधी महिन्यामध्ये सांभाळली पाहिजे आधी लोकांना नेहमी जाणं आपले पुण्य घेऊन तयाचे पाप देऊन जातो की तो निर्धार जैनी आश्रम ग्रंथामध्ये होते श्रीधर स्वामींनी वर्णन केलेलं आहे आधी जर आहार केला तर आपलं पुण्य घेऊन जातो आणि त्याला कमावलेलं पाप तर आणि या असणाऱ्या आधी महिन्यामध्ये गायची सेवा केली गायच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत असं आपण म्हणतो बरोबर आहे आपण म्हणतो पण ती काय आहे आपल्याला माहिती नाही गरुड पुराणामध्ये बघा ना शिवलिंगामध्ये देवता आहे कानामध्ये कोणते आहे पाठीवरती कोणते आहे स्तनामध्ये कोणते आहे गळ्यामध्ये कोण आहे डोळ्यामध्ये कोण आहे हे सर्व गरुड पुराणाच्या 11व्या अध्यायामध्ये ग्रंथकर्ते महादेवांनी सांगितलं मग गायच्या पोटामध्ये 33 कोटी देव आले कसे 2 मिनिटांमध्ये सांगतो पूर्वी पौर्णिमे नावाचे ऋषी तप करत असताना इंद्राचा मूळ स्वभाव आहे इंद्रदेवाचा मूळ स्वभाव आहे कोणी तप करत असेल
इंद्राचे ध्यान करिता इंद्रादिका विष्णुचित्ता आमचे पद घ्यावया तत्वता ध्यान रघुनाथाचे करिता ती व्यापार सांगते आपण भगवंताचे भजन करतो त्यामुळे इंद्राला वाटते आमच्या पद घेण्यासाठी करतात म्हणून इंद्राने अप्सरा पाठवल्या पौलवी ऋषीचा व्रत बंद करण्यासाठी अप्सरा आल्याबरोबर त्याचं ध्यान भंग पावले गेला पौलवी ऋषीने विचार केला अप्सरांना कुणी पाठवलं इंद्राला बोलवा त्याला इंद्राला शाप देण्याचा म्हणून हातामध्ये पाणी घेतलं त्या पाण्यावरती इंद्र नावाचा उच्चार केला इंद्र घाबरला इंद्र कैलासाला गेला महादेवाकडे वाचवा पौलवी ऋषीने बोलवले शाप दिला महादेवांनी विचार केला ठीक आहे भाऊ मग इंद्र का आला नाही पौलवी ऋषीने आमच्या ऋषीने पाहिलं तर इंद्र महादेवाकडे गेला महादेवाला सुद्धा बोलवलं आता इंद्रांना मदत करतो तुम्ही महादेवाला शाप द्यायचा म्हणून महादेवालाही वाटायला गेलं ऋषीना महादेव घाबरले भगवान श्री विष्णूकडे गेले दोघेजण इंद्र आणि महादेव भगवान श्री विष्णूकडे गेल्यानंतर ना इकडे ऋषीने विचार केला अजून काय नाही दोघं पण विष्णूकडे गेले विष्णूकडे नाव विचार केला शाप देण्यासाठी इंद्राला जे जे मदत करत ते सगळ्याचे नाव ऋषींनी त्यांना बोलवायला सुरुवात केली मंत्राच्या बळावरती विष्णू सुद्धा घाबरले गेले भगवान ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाकडे गेले त्यावेळेस ऋषींनी पुन्हा विचार केला तिघेजण यायला पाहिजे होते का आले मग ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाने सुद्धा लेकिन ऋषीने ब्रह्मदेवाचा मंत्र बोलला ब्रह्मदेवाचा असं नाही चढलं गेलं तेही मंत्र कापू लागले मग त्या तिघांनी ब्रह्मदेवाला सांगितलं महाराज काहीतरी उपाय करा नाहीतर ऋषी आपल्याला शाप देणार म्हणजे देणार कारण त्यांच्या तपामध्ये तेवढं बळ आहे देवादिकांना सुद्धा शाप देतात ब्रह्मदेव म्हणले काय करायचं आपल्याला कुठेतरी लपावं लागेल कुठं लपायचं ब्रह्मदेवाने गाय बोलवली आणि गायमध्ये इंद्रदेव ब्रह्मदेव भगवान श्री विष्णू आणि 33 कोटी सगळे देव होता कारण ऋषीने कुणाचंच नाव घेऊ नये सगळे 33 कोटी देवतांना बोलवले या गायच्या हृदयामध्ये थांबा प्रवेश करा आपण ऋषीच्या शापापासून वाचू सगळ्यांनी गायच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि मग इकडे पौलवी ऋषीने विचार केला का कोणी चालत नाही म्हणून पुन्हा एकदा नाम उच्चार केला तर ती गाय त्यांच्यापुढे उभी होती कारण गायीवरती ब्राह्मणावरती निशस्त्रावरती ऋषींचं बळ चालत नसतं गायीवरती कोणाचं बळ चालणार म्हणून ऋषीने आमच्या दृष्टीने पाहिले गेले तर या गायीच्या पोटात देव होते आता शरीर गायीचं असल्यामुळे आपल्याला शाप देता येत नाही शाप देवत ती गाय गोमाता आहे तिला माता म्हणून तिला शाप कसा द्यायचा त्याच्यामुळे सगळे नियम लोक वाचले गेले त्या ऋषीच्या शापामधून आणि त्यांनी एकच ठरवलं सुखरूप जागा काय असेल तर ती गायीचं हृदय आहे त्या गायीच्या पोटामध्ये आपण वास्तव्य करायला पाहिजे म्हणून सगळे लोक त्या गायीच्या पोटामध्ये गेले म्हणून गायीची सेवा या असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये आपण केली पाहिजे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे पूर्ण महिनाभर हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा धरणाऱ्या दिवसामध्ये रामायणाची कथा भव्य दिव्य भावार्थ रामायणाची कथा चालते आणि आपण इकडे कथेवर येऊन बसलं पाहिजे या महिन्यामध्ये जेवढं पुण्य कराल तेथे पुण्य आपलं साठत जाईल आपल्या जीवनाचा उद्धार होईल रामकृष्ण हरी कोणी आज श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आमचे हरिभक्त आहे श्री हरी महाराज वार्षिकर या आपल्या शब्दाला मान देऊन खूप सुंदर कीर्तन केल्याबद्दल संस्थेच्या वतीनं महाराजांचं स्वागत टाळी वाजवून करा.